तर स्वागत करूया आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या पाहुण्या सौ कीर्ती राऊत यांचं, ज्या माजी शिक्षण सभापती होत्या, माजी नगरसेविका आणि उडान महिला मंच यांच्या संयोजिका. सौ कीर्ती राऊत यांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. इलेक्शन असेल तर त्या योजना जरा जास्त स्पीडने येत असतात, पण सामान्य जनतेला त्या योजनांचा खरंच लाभ होतोय का, की निवडणूक जवळ आल्यावरच यांना सगळी कामं आठवतात? मला हे नाही सांगावं लागत आहे की आता इलेक्शन आलाय आणि मला फॉर्म भरायचा आहे, यातली मी नाही. 15 वर्षापासून सगळे मला ओळखतात. 2016 मध्ये नगरसेविका होती आणि आता परत नगरसेविका पदासाठी रिंगणात आलेली आहे. 2016 ते 21 जे कारकीर्द होती ती अतिशय म्हणजे बिकट परिस्थिती होती. त्याच्यामध्ये कोरोना, त्याच्यामध्ये पाणी टंचाई, त्याच्यामध्ये अतिवृष्टी, या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या लोकांना ही माहिती आहे की कोरोनामध्ये काय केलं, पाणी टंचाईमध्ये काय केलं, स्वतः टँकर चालवून पाणी वाटप केलं. तर त्यांची मतं तुमच्या पत्रात पडायला हवीत, त्यासाठीचा हा सगळा खेळखंडोबा आहे की काय? सांगितलं की ताई, आमच्या स्वप्नातलं घर हे आमचं घर तर तुम्ही आम्हाला मिळवून दिलं. तुम्ही समाजासाठी काय करताय, तुम्ही जनतेसाठी काय करताय, ये पब्लिक है, सब जानती है. नमस्कार, मी सौ कीर्ती संतोष राऊत. मी आता निघाले एका पॉडकास्टसाठी. तो राजकीय पॉडकास्ट आहे. उत्सुकता जेवढी आहे तेवढाच नर्वसनेसही जाणवतोय, कारण यापूर्वी बऱ्याच मुलाखती, बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत, पण पॉडकास्टचा हा अनुभव पहिल्यांदाच मी अनुभवते. आणि इथे फक्त गप्पाच नाही तर चर्चाही होणार आणि त्या चर्चा ऐकणारही राहतील. चूक बरोबर यापेक्षा जाणून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की ह्या पॉडकास्टसाठी मी तयारी तर तशी काही केलेली नाही आहे, परंतु प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मात्र नक्कीच तयार आहे. नमस्कार, मी आकांक्षा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काय असतं ना, आपण राजकारणी लोकांना एका ठराविक चौकटीतून बघत असतो, पण त्यामागचं व्यक्तिमत्व काय, ती व्यक्ती कशी, हे जाणून घेण्यासाठीचा हा व्हिडिओ. तर स्वागत करूया आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या पाहुण्या सौ कीर्ती राऊत यांचं, ज्या माजी शिक्षण सभापती होत्या, माजी नगरसेविका आणि उडान महिला मंच यांच्या संयोजिका. सौ कीर्ती राऊत यांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार काकू, कशा आहात? मस्त. खरं तर खूप भारी वाटलं तुम्ही जशी एंट्री केलीत की स्वतः गाडी चालवून आल्यात. आणि हे चित्र बघायला तेवढं कॉमन नाहीये की एक लेडी, आणि ती पण जी महिला पॉलिटिशियन असं म्हणू आपण, ज्या स्वतः गाडी चालवून आल्यात. खूप भारी वाटलं बघून. आणि यावरूनच आपण आपल्या प्रश्नांची सुरुवात करूयात की असं बघितलेलं असतं की आपण म्हणजे आता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये वाढलोय आणि महिलांसाठी किंवा मुलींसाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की एका आदर्श मुलीने असं असावं, आदर्श महिलेने असं असावं, आणि राजकारणात असल्यावर तर या गोष्टी थोड्या जास्त जाणवतात. अगदी बरोबर. तर तुमचं याबद्दलचं मत काय, किंवा तुमचा याबद्दलचा अनुभव काय, आणि कसं एका आदर्श स्त्रीला तुम्ही डिस्क्राईब कराल एका आधुनिक विचार पद्धतीनुसार? आकांक्षा, सगळ्यात पहिले तर मला तुझे खूप खूप धन्यवाद. तू मला यासाठी पात्र समजलीस आणि मला स्वतःहून तू इथे इंटरव्ह्यू घेते आहे. पण मला इतिहासामध्ये जाऊया थोडंसं. आता तू जसं बोललीस ना माझ्यासोबत की राजकारणाबद्दल, तर त्यावेळी पण इतिहासामध्ये जिजाऊ आऊसाहेब असो किंवा मग आपल्या झाशीची राणी असो, अहिल्याबाई होळकर असो, या सगळ्यांनी घर सांभाळून, कुटुंब सांभाळून जनतेला सांभाळला. मीन्स काय, तर ते पण राजकारणच होतं. त्यांनी किती साऱ्या त्यांच्या कर्तृत्वातनं जाणवून दिलंय की एक स्त्री काय करू शकत नाही किंवा काय करू शकते. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून शिकण्यासारख्या आहे. आपला इतिहासच असा आहे की आपण त्यांच्याकडनं शिकावं. तर आता तुम्ही स्त्रियांबद्दल बोलल्या, इतिहासाबद्दल बोललात, तर आम्हालाही तुमचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल की एक राजकारणी व्यक्तिमत्व सोडलं तर खऱ्या आयुष्यात कीर्ती राऊत कशा आहेत?
राजकारणी व्यक्तिमत्व प्रत्येकाचं नाण्याच्या दोन बाजू असतात. तर बाह्य रूप आणि अंतर्रूप हे जरा वेगळं वेगळं आहे. राजकारणात ज्या पद्धतीने आहेत ते तो सगळ्यांसमोर ते चित्र आहेच, काही विषय नाही आहे. पण घरी एक आदर्श गृहिणी, एक चांगली सून, एक चांगली जाऊ, एक चांगली वहिनी, एक चांगली आई होण्याचा प्रयत्न. आणि मला असं वाटतं 27 वर्ष झालेत लग्नाला. एकत्र कुटुंब पद्धती आहेत. माझ्या सासूबाई या टीचर होत्या, त्या रिटायर्ड झाल्या. 86 वर्षाचं त्यांचं वय आहे. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. माझ्या जाऊने मला खूप सपोर्ट केला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. अवघड जातं या गोष्टी मॅनेज करणं, घर आणि काम? नाही जात. एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा आपण राहतो तर ह्या सगळ्या गोष्टी अवघड नाही जात. हा, जेव्हा तुम्हाला सांभाळायला कोणी नसतं किंवा तुमच्या पाठीशी कोणी नसतं, परिवाराची साथ ही अतिशय महत्वाची आहे. मग ती पतीची असो, धीराची असो, जाऊची असो, सासूची असो किंवा मुलांची असो किंवा मी तर म्हणेल मैत्रिणींची असो, ही इतकी महत्वाची आहे की ते आपल्याला समोर जाण्यासाठी बळ मिळतं त्यांच्यामध्ये. तर आता जसं तुम्ही खऱ्या आयुष्याबद्दल जे सगळं सांगितलंय, तर तुम्हाला पहिल्यांदा कधी असं वाटलं की तुम्ही राजकारणात यायला हवं आणि तुमचे आदर्श कोण? पहिल्यांदा तुला सांगते आकांक्षा, सोशल वर्कची आवड, समाजसेवा करण्याची आवड होती खूप वर्षापासून. जेव्हा लग्न करून आले ना 27 वर्षापूर्वी, एकत्र कुटुंब पद्धतीत आणि सगळ्यात मोठी सून म्हटलं की जबाबदाऱ्या भरपूर होत्या. आणि त्या सांभाळता सांभाळता शिक्षण चांगलं झालेलं, MA मराठी झालेलं, वाङ्मयातनं केलेलं, संगीताचं प्रचंड आवड आणि शिक्षण पण BA संगीतातनं झालेलं. या सगळ्या गोष्टी होत्या. कुटुंब चांगल्या पद्धतीने सांभाळत होती. पण जाणवायला लागलं की आपण फक्त यासाठीच बनलो आहे का? जे मी करते आहे किंवा जे मी आता आहे ते स्वयंपाक असो, चूल आहे, मूल म्हणतात, स्त्रियांच्या मागे एक संदर्भ लागतो. खरंय. ते बऱ्यापैकी सांभाळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, मला आता वेगळं काहीतरी करायचं, आपल्याला बाहेर निघायचं यातनं. मग मी कुठेतरी ही माझी खंत म्हण किंवा माझा विचार माझ्या साहेबांजवळ बोलायला लागली. तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही, हिच्यामध्ये वेगळा स्पार्क आहे, हिच्यामध्ये वेगळे गट्स आहेत जे आपण घरात न ठेवता हिला थोडंसं बाहेर काढायला पाहिजे. आणि मग मी तशी थोडीशी बाहेर आली आणि सोशल वर्क, समाजसेवा करायला लागली. पण नशिबाने राजकारणात कधी आणलं हे कळलंच नाही. पण राजकारणात पण आपल्याला चांगली समाजसेवा करता येते आणि ती मी अर्थातच करते. तर अगदी खरं बोललात. म्हणजे असं उगीच नाही म्हणत की एक चांगला पार्टनर असणं खूप महत्वाचं आहे म्हणून. कारण तुम्ही जसं सांगितलं की लग्नानंतर ही जर्नी सुरू झाली आहे, तर साहजिकच तेवढा पाठिंबा होता, ते मोटिवेशन होतं, कोणीतरी मागे ठामपणे उभं होतं की तू काही कर, मी आहे सगळं बघायला. त्यामुळेच कदाचित एवढ्या पुढे तुम्ही येऊ शकलात. तर एक राजकारणातला अगदी सगळ्यांना विचारावासा वाटत असेल की ज्याची खंत असते, नेहमी तक्रारी असतात, असा हा प्रश्न आहे की आजकाल भरपूर सरकारी योजना आहेत, नवनवीन योजना निघतच असतात. कदाचित इलेक्शन असेल तर त्या योजना जरा जास्त स्पीडने येत असतात. पण सामान्य जनतेला त्या योजनांचा खरंच लाभ होतोय का, किंवा त्यांच्यापर्यंत त्या योजना खरंच पोहोचत आहेत का? बिलकुल पोहोचते. मी स्वतःही त्याच्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला आता ज्यांनी धूम मचवली ही लाडकी बहीण योजना तुम्ही सगळ्यांनी बघितली आहे. माझ्या सगळ्या परिचित ज्या महिला आहेत, आमच्या वर्कर असो, आमच्या कामवाले असो किंवा आमच्या काही ज्या परिचयाच्या ज्या महिला आहेत, त्यांना आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ करून दिलेला आहे. आता जेव्हा मी आधी नगरसेविका होते, आता पण नगरसेविकेसाठी उमेदवारी उभी आहे मी प्रभाग 26 मधनं, BJP कडनं. तर मी जेव्हा फिरते प्रभागामध्ये, तर मी जेव्हा त्यांच्याशी बोलायला जाते तर त्या समोरून म्हणतात की ताई, आम्ही मतदान तुम्हालाच करणार, कारण ह्या योजनेचा लाभ तुम्ही आम्हाला करून दिला. ताई, तुम्ही याच्या वेळी आम्हाला मदत केली होती. तर सरळ म्हणजे तुम्हाला सांगावंसं मला वाटतं की केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे, राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे, वरती मोदीजी काम करत आहे, राज्यात देवाभाऊ काम करत आहे, आपल्या शहरामध्ये आदरणीय मदन भाऊ काम करत आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही सगळं काम करतो. म्हणजे मीच नाही तर भाजपचे सगळे पदाधिकारी हा अजेंडा घेऊन चालतो की आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे आणि सगळ्यांना मदत करायची आहे. त्यामुळे माझ्या प्रभागामध्ये असं एक घर होतं, असं एक कुटुंब होतं ज्यांचं अगदी झोपडीसारखं घर झालेलं होतं, अगदी खूप जीर्णोत
झालेलं घर. काल मी त्यांना भेटले तेव्हा त्यांना इतका आनंद झाला, कारण नगरपालिकेमधून मोदीजींच्या घरकुल योजनेमधनं मी त्यांना ते घरकुल उपलब्ध करून दिलं. तर जेव्हा मी त्यांना भेटले ना, तर ते लिटरली त्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ताई, आमच्या स्वप्नातलं घर हे आमचं घरटं तुम्ही आम्हाला मिळवून दिलं. मग जेव्हा आपण लोकांमध्ये जातो आणि अशा गोष्टी होतात तर मलाही खूप समाधान मिळतं त्याच्यातनं. तुमच्यामुळे असेच अनेक लोकांना मदत होत राहो, या योजना घरोघरी पोहोचत राहो, हीच इच्छा. तर जसं तुम्ही बोललात की आधीही तुम्हाला यातला अनुभव आहे, तुम्ही बऱ्याच वर्षांपासून या सगळ्या गोष्टींमध्ये कार्यरत आहात. तर आधी झालेल्या निवडणुका आणि आता येणारी निवडणूक किंवा राजकारण म्हणावं, यामधला मोठा बदल असा तुम्हाला काय जाणवतो? 2016ला जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेविकेसाठी उभी होती, तेव्हा एक लक्षात येत आहे माझ्या त्या दोन मधली तफावत, तेव्हा सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता. पण आता सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या जात आहे. म्हणजे रादर तुम्ही कुठे फिरता आहे, तुम्ही प्रचार कसा करताय, तुम्ही जनतेमध्ये कसे जाऊन राहिले, हे सगळं आता आधी प्रभागापुरतं मर्यादित असायचं, पण आता पूर्ण यवतमाळला कळत आहे की कोण कुठल्या पद्धतीनं काम करत आहे, कोण कुठल्या पद्धतीने प्रचार करत आहे आणि कुणाचा झंझावात खूप स्पीडमध्ये कोण काम करत आहे किंवा कोण कुठे कमी पडत आहे आणि कोण वरती आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि त्याचे ड्रॉबॅक पण आहे, वाईट तेवढेच चांगले पण. खूप छान लोकांमध्ये माहिती पडते की तुम्ही काय करताय, तुम्ही समाजासाठी काय करताय, तुम्ही जनतेसाठी काय करताय. ये पब्लिक है, सब जानती है. त्याच्यामुळे तुम्ही कोणालाही असं डावलू शकत नाही किंवा कमी लेखू शकत नाही. थँक्यू या उत्तरासाठी. आणि जसं आता इलेक्शन मधला आपण बदल जसं सांगितला की आधी कसं होतं की आता काय बदल आलेत त्याच्यामध्ये, तर बदल जरी घडत आला, म्हणजे आपण पुढे जरी जात असलो तरी स्कूल कॉलेजेसमध्ये बघितलं किंवा माझ्या वयाच्या लोकांना जर विचारलं की करिअर कशात करायचं आहे किंवा पॉलिटिक्समध्ये जायला आवडेल का, तर सगळ्यांचं नाही असं उत्तर असतं. बरोबर. तर ते उत्तर का आहे आणि तुम्हाला वाटतं का की येणाऱ्या पिढीमध्ये ही गोष्ट बदलू शकेल? नक्कीच बदलणार. मोदीजींच्या स्वप्नातला भारत युवा, 36% युवा आपल्या भारतामध्ये आहे आणि मोदीजी ज्या पद्धतीनं काम करतात तर त्यांना नेहमी वाटतं की हा युवा, याचं उलट करा, वायू. बरोबर. हा वायू जर असा झुळझुळत राहिला तर तो प्राणवायू होतो, पण हा जर खूप वेगळ्या पद्धतीनं तुमच्या समोर आला तर सुनामी येते किंवा वादळ येतं. यांच्यामध्ये इतकी ताकद आहे देश घडवण्याची आणि बिघडवण्याची सुद्धा. म्हणून हा युवा वर्ग, त्या मुली असो तुमच्यासारख्या की मुलं असो, यांनी राजकारणात यायलाच पाहिजे. ही जी घाण तुम्हाला जर राजकारणाच्या बद्दल जे विचार आहेत लोकांचे, किंवा ही जी घाण तुम्हाला बाहेर काढायच्या, भ्रष्टाचार जर कमी करायचा आहे, तर हा जो युवा वर्ग आहे ना, यांचे विचार खूप वेगळे आहे. मी युवा संवाद मध्ये जाते, मी मुलांच्या मेळाव्यांमध्ये जाते, मी युवा वर्गांसोबत बोलते, गप्पा मारते. प्रचंड काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये जी उम्मीद असते आणि जे त्यांच्या बोलण्यातून जाणवते, मला असं वाटतं की त्यांनी नक्कीच राजकारणात यावं. तर आता तुम्ही जे उत्तर दिलं ते खरंच खूप सुंदर होतं आणि वायू वगैरे या सगळ्या गोष्टींवरून तुमचं मराठी वाङ्मयावरचं प्रेमही कळलं, अभ्यासही दिसला. तर आणि जसं आपण युवाबद्दल बोललो, तर तुमच्या घरची जी पिढी आहे, म्हणजे जसं तुम्हाला 2 अपत्य आहेत, तर त्यांना तुम्हाला राजकारणात बघायला आवडेल का किंवा त्यांना तुमचा पाठिंबा असेल का? अर्थात आवडेल. त्यांना जर वाटत असेल आता माझा यश असो, माझी समृद्धी असो, त्यांनी जर विचार केला की बाई आम्हाला आमचं करिअर म्हणा किंवा आम्हाला सोशल वर्क करण्यासाठी राजकारणात यायचं आहे आणि करायचं असेल, तर मी त्यांच्या पाठीशी नक्कीच राहील. आणि आता काही जे नवीन उभरते व्यक्तिमत्व आहेत, जे राजकारणात उतरले आहेत, यंग युवा पिढी, तर त्यामधलं तुम्हाला काय वाटतं की त्यामधलं असं चांगलं व्यक्तिमत्व कुणाचं आहे किंवा जे आदर्श ठरू शकतं येणाऱ्या पिढीसाठी, किंवा तसं काहीतरी असायला हवं असं तुम्हाला वाटतं? अगदीच बिलकुल. जुन्यामध्ये थोडंसं आपण सुषमा
ताईंकडे जाऊ, त्यांना विसरता येत नाही, ते आदर्श आहेत आमच्या सुषमा स्वराजजी. त्यानंतर आता जेव्हा मी बघते तर मैथिली ठाकूर अतिशय कमी वयामध्ये एक आमदार म्हणून समोर आलेले चिराग पासवान असो, या मुलांकडे जेव्हा बघते तर असं वाटतं की आपला देश एक चांगल्या हातामध्ये जातो आहे, आपल्या देशाचं भविष्य खूप चांगलं आहे. आणि म्हणूनच मला सगळ्या युवा वर्गांना आवाहन करावं असं वाटतं की त्यांनी खरंच राजकारणात यायलाच पाहिजे. नक्कीच. तेव्हाच मला असं वाटतं की नवीन विचार, नवीन गोष्टी, आधुनिक पद्धती सुद्धा राजकारणात येतील. आणि आपण खूपदा असं बघतो, प्रचार झालं किंवा सभा झाल्या तर त्यामध्ये भली मोठी गर्दी दिसून येते, बरीच कार्यकर्ता असतात, साथ देणारी सोबतची मंडळी असते. पण कधी कधी असंही होतं की सभेला भरपूर गर्दी दिसूनही मतं तेवढी नसतात. तर तुमचं मत काय आहे? सोबत जास्त मंडळी हवी, सत्ता महत्वाची की ही लोकांची साथ महत्वाची? तुला सांगते आकांक्षा, कधी पण माझा कलच इकडे होता की गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचे आहेत. तुम्ही किती लोक आले आहेत आणि त्याच्यापेक्षा तुमच्यासोबत किती आहेत. खरंय, मी या गोष्टीला जास्त महत्व देते. कारण पाण्याच्या वरती असलेला एक रूप आणि पाण्याच्या खाली असलेलं, असं आपण म्हणतो 3 भाग 1 भाग, हे थोडस तसंच काहीतरी आहे. पण तुमच्या सोबत किती प्रामाणिक लोक तुमच्या सोबत आहेत हे माझ्या मते जास्त महत्वाचं आहे. अगदी खरंय. तर आता आपण प्रचाराबद्दल बोललोच आहेत, तर तुमच्याच व्यक्तिमत्वासारखा एक बेधडक असा प्रश्न की जनतेला नेहमीच एक खंत असते किंवा तक्रार असते की निवडणूक जवळ आल्यावरच यांना सगळी कामं आठवतात, म्हणजे रस्ते चांगले करायची असो किंवा बाकी कुठल्या सोयी सुविधा असो. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे की खरंच निवडणुकी आधीच या सगळ्या गोष्टी असतात, की आता तुमची तर कारकीर्द पण भली मोठी आहे, तुम्हाला अनुभव तेवढा आहे, तर काय सांगू शकाल याबद्दल? तुम्हाला जसं मी सांगितलं यापूर्वी तुला की मागील 15 वर्षापासून या कार्यात स्वतःला झोकून दिला आहे. परिवारानंतर जर बाहेर निघाली तर समाजसेवा करण्यासाठी निघाली. आणि 2016 मध्ये नगरसेविका होती आणि आता परत नगरसेविका पदासाठी रिंगणात आलेली आहे. तर त्या 5 वर्षामध्ये आम्हाला 2016 ते 21 जी कारकीर्द होती ती अतिशय म्हणजे बिकट परिस्थिती होती. त्याच्यामध्ये कोरोना, त्याच्यामध्ये पाणी टंचाई, त्याच्यामध्ये अतिवृष्टी, या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे मला त्या 5 वर्षात सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागला. जनतेला, ह्या लोकांना हे माहिती आहे की कोरोनामध्ये काय केलं, पाणी टंचाईमध्ये काय केलं, स्वतः टँकर चालवून पाणी वाटप केलं आणि इतक्या प्रचंड उन्हामध्ये. म्हणजे मला हे नाही सांगावं लागत आहे की आता इलेक्शन आलाय आणि मला फॉर्म भरायचा आहे, यातली मी नाही आहे. 15 वर्षापासून सगळे मला ओळखतात. असतातही ना, बरेच लोक असतात, अपोजिशन मध्ये असतात, सगळीकडे असतात की आता इलेक्शन येत आहे आणि मला तिकीट मिळते आहे आणि म्हणून मी उभी राहते आहे. मी त्यातली नाही आहे. त्याच्यामुळे मला त्याचाही आनंद होतो की माझ्या बाबतीत या पण गोष्टीत आपण नाही बोलू शकत. खरंय खरंय. आणि जसं तुम्ही शिक्षण सभापती होत्या, नगरसेविका होत्या, तर तेव्हा असे काही अनुभव आलेत का की जे कदाचित बाकी जनतेला माहितीच नाहीयेत, तुम्ही तिथे काम केलंय, ते कदाचित तुमच्या लिमिट्स पलीकडे जाऊन तुम्ही गोष्टी केल्यात पण त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीयेत, असा कुठला अनुभव आहे का? 1 वर्ष जेव्हा शिक्षण सभापतीपद सांभाळलं तेव्हा तो माझ्या राजकीय कारकिर्दीचा सगळ्यात सुवर्ण काळ होता. अतिशय सुंदर. त्या लहान मुलांसोबत, माझ्या नगरपालिकेमध्ये तेव्हा 22 शाळा होत्या. त्या शाळांमधल्या मुलांसोबत जेव्हा संपर्क यायचा, त्या निरागस मुलांसोबत काम करताना असं वाटायचं की आपण इथेच राहिलं पाहिजे, या मुलांसोबतच काम केलं पाहिजे. अतिशय चांगला अनुभव. पण सोबतच अतिशय गरीब परिस्थितीतले मुलं आपल्या सोबत त्या शाळेमध्ये होते, तर त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती असो, डेस्क बेंचची व्यवस्था केली होती, युनिफॉर्म आम्ही आमच्या नगरपालिकेकडनं दिला होता, त्यांना शूज नगरपालिकेकडनं अवेलेबल करून दिले होते. मी माझ्या कारकिर्दीत काही परीक्षा होत्या ज्या ते फी भरू शकत नव्हते घरून, पण त्यांची इच्छा असायची की मला परीक्षा द्यायची आहे, ती फीस पण आम्ही नगरपालिकेकडनं त्यांच्यासाठी भरायचो. वह्या पुस्तकं उपलब्ध करून द्यायचो. आणि शिक्षकांसाठी तेव्हा मी जेव्हा सभापती होते ना, तेव्हा मी शिक्षकांसाठी युनिफॉर्म
चालू केला होता. अच्छा. अगदी जेवढे शिक्षक होते त्या शाळेमधले हम्म, तेवढे सगळे एकाच युनिफॉर्म मध्ये, ड्रेसमध्ये, आणि सगळ्या माझ्या महिला शिक्षिका साडीमध्ये दिसायच्या. हा, तर अतिशय चांगलं वाटायचं. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी पण मला त्यावेळी साथ दिली. ते सगळे माझ्या पाठीशी भक्कम उभे होते की मॅडम तुम्ही म्हणत आहेत आपण हे केलं पाहिजे. खरंय, पाठिंबा असला तरच हा. या गोष्टी घडून येतात. अगदी बिलकुल आणि बरोबर. मी तुमचं फेसबुक पण बघितलेलं, फार सुंदर सुंदर पोस्ट आहेत त्यावर. धन्यवाद. तर एक मी कोविड मधली म्हणजे पॅन्डेमिक वेळीची पण एक पोस्ट बघितलेली. तर त्याबद्दल काय अनुभव होता किंवा कसं तुम्ही काम केलं तेव्हा? कोविडचा अनुभव हा अंगाला शहारे आणणाराच आहे. हो, जे कारण दोन- मी म्हणजे जे फोटोज बघितले त्यावरून, आणि कारण तेव्हा खूप भीतीदायक सिच्युएशन अगदी होती. बरोबर. कुणी बाहेर पडायलाही तयार नसायचं, कुणाबरोबर संपर्क करायलाही कोणी तयार नव्हतं. त्यात मला तुमचे काही फोटोज दिसले की तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलवर उतरून काही काम केलं. तर हा, कोविडचा अनुभव म्हणजे आता तर मी प्रार्थनाकडे देवाकडे की आता हा अशी वेळ कुणावरच येऊ हो. देऊ नको. जागतिक हे होता तो प्रश्न हो, होता हो. आणि अतिशय बिकट परिस्थिती होती. पण त्याही परिस्थितीमध्ये आमचे माजी मंत्री आणि आमचे नेते मदनभाऊ येरावार यांनी कोविडच्या काळामध्ये किचन सेंट्रलाइज केलेलं होतं. हा. ज्यामध्ये आम्ही सगळेजण तिथे जाऊन टिफिन पॅक करायचो. अगदी कोविडच्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आणि सगळे नियम पाळून, आणि ते टिफिन आम्ही पॅक करून घरोघरी ज्या लोकांना ज्यांचे काम धंदे बंद झाले होते ना, हो, हो. त्यांच्याकडे ती टिफिनचं वाटप करायचो. हो. माझ्याकडे 40 टिफिनचं वाटपची जबाबदारी होती. अच्छा. जी मी पंक्चर काढणारे हा, हा. किंवा कुठे गार्ड म्हणजे जेव्हा असणारे, लॉकडाऊन लागलेलं होतं हे त्यावेळी त्यावेळीचीच गोष्ट आहे की आम्ही स्वतःला कोविड ची भीती न बाळगता आम्ही हे सगळं काम त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. तर माझ्याकडे ती जबाबदारी होती की मी 40 टिफिनचं वाटप माझ्या प्रभागामध्ये बाजूला रोडवरती जे जे ठरलेले लोक होते माझ्याकडे, मी त्या सगळ्यांना ते टिफिन वाटप करायचे. खरंच खूप चांगलं काम केलं तुम्ही. आणि मला वाटतं ही या कामाची पोचपावती ही भेटली पाहिजे, आणि हे काम नक्कीच सगळीकडे मिळते. सगळ्यांना माहिती असायला हवं की खरंच हे असं झालंय किंवा अशी मदत मिळाली आहे. आणि जसं आता आपण फेसबुक बद्दल बोललोय, तर मी ज्या पोस्ट बघितल्यात त्यात काही फार सुंदर अशा पोस्ट होत्या महिलांच्या. म्हणजे तुम्ही महिलांसाठी फार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मग ते गरबासाठी असो, आपल्या यवतमाळचं नवरात्री फार प्रसिद्ध आहे आणि अगदी. सुंदर असतं. तर आणि मागच्या काही वर्षांमध्ये बघतोय की गरबा झालं किंवा महिलांसाठीचे कार्यक्रम हे फार मोठ्या प्रमाणात घडून येत आहेत, आयोजित केल्या जात आहेत. तसंच होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम होता, तर असे जे विविध कार्यक्रम आहेत, म्हणजे असं यात थोडा वेगळा एलिमेंट घालतेय की असं राहतं ना, आता आपण जसं बाकी योजनांबद्दल बोललो, तर असा भाग आहे का हा की महिलांची तुमच्या प्रती एक ओढ असली पाहिजे किंवा त्यांची मतं तुमच्या पदरात पडायला हवीत, त्यासाठीचा हा सगळा खेळखंडोबा आहे की काय? नाही नाही, असं अजिबात नाही आहे. मी सांगितलं ना, सोशल वर्क, समाजसेवा करत होते. हा. पण नेहमी मी बघते महिलांमध्ये खूप विविध गुण असतात. हा. गरज असते त्यांना प्लॅटफॉर्म देण्याची. अगदी बरोबर. जेव्हा मी जिथे आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो ना, अमृत हा. सेलिब्रेशन, हा. ही जेव्हा वास्तू तयार झाली हा. तेव्हा आमच्याकडे माझ्या मिस्टरांनी मला म्हटलेलं होतं की तुझ्यामध्ये गट्स आहे, आवड आहे, तुझ्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन तू हे प्लॅटफॉर्म त्यांना का देत नाही. हा. त्यांनी जसं माझ्या मनामध्ये हा थोडस प्रश्न उद्भवला, तर मला वाटलं की आपण हे करू शकतो. मग मी हळूहळू एक 50 महिलांचा ग्रुप घेऊन उडान महिला मंच चालू केला. मग त्यामध्ये मी विविध छोटे छोटे कार्यक्रम घ्यायला लागले. जसं डान्स स्पर्धा आहे, जसं मग हळूहळू लक्षात आलं की आपण जर आणि विशेष सांगायचं म्हणजे हे सगळं मोफत असतं. मी त्या महिलांकडनं कुठलेही चार्जेस किंवा कुठलाही शुल्क आकारत नाही. हा एक समाजसेवेचा भाग आहे. फक्त त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा, हा त्यामागचा उद्देश. पण नंतर मग जेव्हा मी गरबा वर्कशॉप घेतलेला तेव्हा मला 400 महिला या वास्तूमध्ये इथे गरबा शिकायला आणि गरबा करायला यायच्या. खूप जास्त त्यावेळी जेव्हा मला हे मिळालं ना, त्या सगळ्यांचा प्रतिसाद, मग माझ्या लक्षात आलं की आपण याच्यापेक्षाही मोठं काहीतरी करू शकतो. म्हणून तू बोलली ना त्या पद्धतीने, हा आता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा सगळ्या स्त्रियांचा अगदी आवडता आणि जवळचा कार्यक्रम आहे. त्याही वेळी पूर्ण यवतमाळमध्ये इतकी धूम झाली की शेवटी मला तिकीट काउंटर बंद करावे लागले, तिकीट छापणं बंद करावं लागलं, आणि मला एक व्हिडिओ
जाहीर करावा लागला हा. की सगळ्या मैत्रिणींना मला निवेदन करावं लागलं की आता तुम्ही माझ्याकडे तिकीटसाठी किंवा माझ्या सहकाऱ्यांकडे हा. पासेससाठी येऊ नका, आमच्याकडे पासेस संपलेले आहे. इतकी धूम त्या कार्यक्रमाने घेतली आणि सगळ्या महिला अतिशय खुश झाल्या. आणि नक्की. त्या कार्यक्रमामध्ये मला यवतमाळ मधल्या सगळे जे डोनर्स आहेत, जे दाते आहेत, जे हा. ज्यांना वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, त्या सगळ्या लोकांनी खूप मदत केली. हे तर अगदी बरोबर बोललात. म्हणजे महिलांना खरंच प्लॅटफॉर्मची गरज असते आणि आता आपण यवतमाळ सारख्या शहरामध्ये अशा संधी भेटणं खरंच खूप चांगलं आहे. कारण कधी कधी असतं ना की परिवार किंवा मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पडताना बायका स्वतःलाच विसरून जातात, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला अगदी ठेवतात. तर असे कार्यक्रम होणं खरंच फार गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्यांना स्वतःसाठी काहीतरी करायची, स्वतःसाठी जगायची संधी भेटेल. आणि जसं आता आपण आपली कारकीर्द बघितली आहे, तर जेवढे खडतर अनुभव तेवढंच जास्त नाव असतं. पण जेव्हा नाव होतं तेव्हा काही चांगल्या गोष्टी बोलल्या जातात, काही वाईट गोष्टी बोलल्या जातात. तर हा जो फीडबॅक आहे तो तुम्ही कसा पचवता, कसा स्वीकारता, आणि आयुष्यात असं कोण आहे ज्या व्यक्तीचा फीडबॅक तुम्हाला अत्यंत महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट? अगदी बरोबर. राजकारणच म्हणून नाही, क्षेत्र कुठलंही असो, ते ड्रॉबॅक त्याला असतातच. हा. पण मी त्याच्याकडे खूप सकारात्मक दृष्टीने बघते. कारण आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ नेहमी म्हणतात की राजकारणात यायचं असेल हा. तर बोलणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. बरोबर. आणि निग्लेक्ट करा, दुर्लक्ष करा. या दोन्हीही गोष्टी मी त्यांच्या प्रामुख्याने याच्यात पाळते. कारण जर तुम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून जर तुम्ही एका कुटुंबातल्या 7-8 लोकांना जर खुश ठेवू शकत नाही कुटुंब प्रमुख म्हणून, तर आपण एवढ्या जनतेला खुश नाही ठेवू शकत. ज्यामध्ये काही लोक खुश राहतील तर काही लोक दुखावतील पण, साहजिकच. म्हणजे तुम्ही जेव्हा राजकारण करता तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय करावी लागेल. आणि जसं मी म्हणाले की तुम्हाला कुणाचा फीडबॅक खूप महत्वाचा असतो. म्हणजे तुम्हाला वाटतं एखादं काम केलं किंवा कधी काही चूक झाली तर या व्यक्तीकडून मला सल्ला भेटायला हवं किंवा या व्यक्तीला मी ते विचारायलाच हवं, असं कोण आहे तुमच्या आयुष्यात? फीडबॅक जर झालं तर मला नेहमी असं वाटतं की मी काही काम करते चांगलं होत आहे का, त्याचे ड्रॉबॅक्स काय होतील, किंवा हे काम कशा पद्धतीनं करायला पाहिजे, किंवा कोणत्या टेक्निकल पद्धतीनं ह्या सगळ्या हँडल करायला पाहिजे, हे सगळं बोलताना मी माझ्या मिस्टरांशी बोलते. आणि एक नवरा म्हणून एक खूप चांगला मित्र असू शकतो हे मला त्यांच्यामधनं जाणवतं. कारण त्यांनी जे माझ्यामधले गुण पाहिले आणि मला सपोर्ट केला. एका स्त्रीला राजकारणामध्ये जाताना जर तुमच्या घरच्यांचा पाठिंबा नसला तर ती पुढे जाऊच शकत नाही. हे तर मी अगदी प्रामाणिक माझं मत आहे. पण मला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कुठे जेव्हा मी अडते, जेव्हा मला कुठे अडचण येते, तर मी हे त्यांच्याजवळ बोलते असे. आणि त्याच्यातनं मार्ग मला एकमेव तो व्यक्ती काढून देतो. आणि आज मी ज्या पोझिशन मध्ये आहे, ज्या ठिकाणी आहे, हे सगळं श्रेय मी त्यांना देते. असं म्हणतात एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या बाबतीत उलट आहे. एका यशस्वी स्त्रीच्या मागे मी त्यांचा हात आहे हे मी नक्कीच जगाला सांगू इच्छिते. खूप सुंदर बोललात ताई. आणि राजकारणच नाही तर कुठलंही क्षेत्र असलं तरी प्रत्येकच मुलीला, प्रत्येकच स्त्रीला तिच्या घरच्यांचा, आई वडिलांचा असो, बहीण भावांचा असो, मित्रमंडळीचा किंवा पार्टनरचा सपोर्ट हा खूप आवश्यक असतो. जेवढा पाठिंबा मिळतो तेवढं जास्त यशही मिळत जातं, तेवढी जास्त मेहनत घेण्याची इच्छाही वाढत जाते. तर खरंच म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात की हा पाठिंबा तुम्हाला मिळत आलाय. आणि मागच्या उत्तरामध्ये तुम्ही पार्टीबद्दलही बोललात, त्यामधल्या काही लोकांबद्दलही बोललात. तर मला हा प्रश्न विचारायला आवडेल की व्यक्तीमुळे पार्टी असते की पार्टीमुळे व्यक्ती असतो? अगदी बरोबर प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न केला आकांक्षा. व्यक्तीमुळे पार्टी कधीच नसते. आज ही कीर्तिराव जिथे आहे ना, हिच्या मागे जो कमळाचा सिम्बॉल लागला आहे त्याचं महत्व आहे आणि म्हणून मी इथे आहे. मी नेहमीच म्हणेल की पार्टी कधीच व्यक्तीसाठी थांबत नाही. बरोबर. पण व्यक्ती ही पार्टीसाठी थांबू शकते किंवा अर्थात म्हणजे त्याच्याशिवाय अपूर्ण राहू शकते. म्हणून मला असं वाटतं आज मी ज्या पोझिशनवर आहे, आज मी ज्या याच्यात उभी आहे, किंवा मला आज जे लोक ओळखतात
तर त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला जातं, कारण मी त्या पार्टीची प्रतिनिधी आहे म्हणून मला खूप महत्व आहे. अगदी बरोबर. तर आता आपण एवढं सगळं बोललोय, तर पार्टी झालं, इतिहास झाला, घर झालं, तुमची कारकीर्द झाली, तर या सगळ्या गोष्टींना जे रिप्रेझेंट करतंय ते म्हणजे तुम्ही. तर मार्केटिंगच्या भाषेत बोलायचं झालं तर एक व्यक्ती म्हणजे एक ब्रँड असू शकतो, त्याचं एक वेगळे ॲट्रिब्यूट्स असू शकतात, एक ब्रँड व्हॅल्यू असू शकते. आणि भारतीय महिला किंवा राजकारणातील महिला म्हटलं तर एक अशी ठराविक इमेज नजरेसमोर असते की त्यांची राहण्याची पद्धत अशी असेल, कपडे घालण्याची, साडी नेसण्याची पद्धत अशी असेल. आणि राजकारण म्हटल्यावर लगेच नवनीत राणांचं नाव आठवतं, त्यांचं चित्र समोर दिसतं, ते व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी समोर दिसते. चित्राताईंचं एक उदाहरण आपण घेऊ शकतोय. आणि बोलायचं झालं तर तुमचं एक असं वेगळं स्टाईल स्टेटमेंट आहे. म्हणजे तुमचे आधीचे जुने व्हिडिओज किंवा फोटोज बघितले त्यातही तुमचा अशा सुंदर साडींमधलाच लुक आहे, वेणीची पद्धत तीच आहे, टिकली लावण्याची पद्धत तीच आहे, बांगडे घालण्याची जी पद्धत आहे. तर हे इन्स्पिरेशन किंवा आमच्या भाषेत बोलायचं झालं तर हे फॅशन स्टेटमेंट तुम्ही कसं एक्सप्लेन कराल, किंवा कुठून हे इन्स्पिरेशन मिळालं, किंवा मुलीची काही मदत झाली का? कारण नवीन पिढीला या गोष्टींची जास्त माहिती असते, आवड असते, तर मुलीची काही मदत झाली का, किंवा कसं काय सुचलं की असं राहायला हवं? भारतीय संस्कृती आणि भारतीय स्त्री याबद्दल जर बोलल्या गेलं तर आपण आपल्या समोर एक नऊवार साडी नेसलेली एक स्त्री, एक व्यवस्थित ड्रेसअप केलेली किंवा साडी मधली हे. तर लग्न होऊन जेव्हा मी यवतमाळ मध्ये आले तेव्हा काही परिचित लोकांकडे आम्ही जायचो. माझे पती मला ते न्यायचे, कुठल्या कार्यक्रमात भेटायचे. तर काही अशा महिला होत्या की त्यांनी त्यांच्याकडे बघितलं की ते मला सांगायचे की कीर्ती, या माझ्या आदर्श आहेत. त्या ज्या पद्धतीने त्यांची टिकली लावण्याची पद्धत, वेणीची पद्धत, त्यांची साडी वेअर करण्याची पद्धत ही त्यांना कुठेतरी त्यांना ती आवडायची. आणि लग्नापूर्वी जेव्हा आम्ही भेटलेलो तेव्हा पण त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना विचारलं की तुम्हाला आयडियल बायको तुमची कशी आहे, तर त्यांनी ज्या पद्धतीने ते चित्र माझ्या समोर मांडलं होतं ते मी डोक्यात घेऊन इकडे आली होती. आणि मलाही बऱ्यापैकी म्हणजे या कल जी मी राहते तो कल मलाही आवडायचा. त्यामुळे मी त्यानंतर ज्या पद्धतीने राहायला लागले मग आवडायला लागलं. त्यांना विशेष म्हणजे यांना तर आवडतेच मी जशी राहते. मग हळूहळू मला लोकांनी पण अप्रिशिएट केलं की तुमची ही जी स्टाईल आहे, साडी म्हणा, बांगड्या म्हणा किंवा टिकली आहे, ही सगळ्यांनी म्हणजे एक्सेप्ट केली, आत्मसात केली आणि सगळ्यांना ती आवडायला लागली. मग माझ्या लक्षात आलं की असंही राहिलं तरी आपण लोकांना आवडतो. म्हणजे जरुरी नाही की वेस्टर्नायझेशन कडेच गेलं पाहिजे. पारंपरिक वेशभूषेत सुद्धा आपण लोकांच्या मनात जागा करू शकतो आणि ती बऱ्यापैकी मी केलेली आहे. ज्या महिलांना माझं नाव माहिती नसताना त्यांचा उल्लेख असतो, ती उंचशी, म्हणजे मोठी टिकलीवाली किंवा बांगडीवाली, अशा पद्धतीनं माझा उल्लेख होतो आणि त्याच्यामध्ये मला अभिमान आहे. अगदी बरोबर. आणि खूप सुंदर आहे तुमचं स्टाईल स्टेटमेंट. तर तुमची राजकारणातली आम्ही कारकीर्द बघितली आहे, कामं बघितली आहेत, तुमचा छंदही कळला, संगीताची आवडही कळली, आणि एक तुम्ही उत्तम गृहिणी कशा हेही कळलंय. पण तुमची अजून एक ओळख आहे, ती म्हणजे उद्योजिका, बिझनेस वुमन म्हणून. तर त्यामध्ये नेमकं तुम्ही काय करता, किंवा त्यामधली कारकीर्द तुमची कशी, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आधी जेव्हा माझ्या पतींचा व्यवसाय होता तो अमृत गार्डन म्हणजे रेस्टॉरंट होतं. त्या आणि खूप प्रचलित रेस्टॉरंट होतं ते. इकडे टॉय ट्रेन वगैरे होती आणि बऱ्यापैकी सगळे यवतमाळकर तिथे एकत्र यायचे गेट टुगेदर साठी. फॅमिली रेस्टॉरंट होतं. त्यावेळी आम्हाला म्हणजे मला वैयक्तिक वाटायचं की मी सगळं करते आहे पण मला माझ्या पतीच्या बिझनेस मध्ये कुठल्याही माझं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, किंवा मी फक्त घरीच राहते आणि मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. हा एक छोटासा सल मनामध्ये नेहमी असायचा. पण त्यानंतर कोरोना काळात सगळं ह्या रेस्टॉरंट बंद पडले होते. आमच्याच नाही तर सगळ्यांचेच बंद पडले होते. हॉल तयार होता. मग काय करायचा हा विचार, आणि आता कसं करायचं, चरितार्थ चालवायचा, एवढं कुटुंब, एवढ्या मुलांचं सगळ्यांचं शिक्षण, तर काय करायचं हा प्रश्न मोठा आमच्या सगळ्या परिवारासोबत. मग नंतर इकडे हा जो हॉल बनलेला होता आपल्या मागे जो दिसतोय, तर तिथे आम्ही एक 25 लोकांचं लग्न
करायचं ठरवलं. कोरोनामध्ये आपल्याला ती एक लिमिटेशन्स दिल्या त्या 25-50 लोकांमध्ये. तर ते लग्न आम्ही सुरुवात केली करायला. तर त्यावेळी आमचे जे शेफ होते ते आणि 25 लोक आणि मी आणि माझी जाऊ, आम्ही एवढेच लोक इकडे राहायचो. माझे दीर सोबत असायचे. तर त्यानंतर मग आमच्या लक्षात आलं की ते 25 वरून 50 वरती गेलं, 50 वरून 100 आणि हळूहळू त्याची हे वाढायला लागली आणि कोरोना संपला. त्यानंतर जो ग्रीप पकडला ना आम्ही आमच्या बिझनेसचा, तर तो आता 1,500 वरती गेला आहे. म्हणजे या पूर्ण वास्तूमध्ये 1,500 पार्टीज आता रिसेप्शन आणि हे होतात. तर त्यावेळी आम्ही 25 लोकांपासून जेव्हा किचन मध्ये जायला लागलो आणि सांभाळायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की काही काही वस्तू अशा आहेत, काही काही पदार्थ असे आहेत की जे लोकांना माझ्याच हाताचे आवडत आहे. उदाहरणार्थ श्रीखंड असो, पाणीपुरी असो, मठ्ठा, कढी, हे काही काही प्रकार, चटण्या असो, हे आम्ही करायला लागलो. सोबत माझी जाऊ असायची. आता असं झालंय की आम्हाला रोज जेव्हा जेव्हा पार्टी असते तेव्हा आम्हाला किचन मध्ये ह्या काही गोष्टी कराव्याच लागतात. म्हणजे तुम्ही आताही बनवता? आताही बनवते. 1000 लोक असो, 1,500 लोक असो, त्याची पाणीपुरी असो, श्रीखंड असो, आम्रखंड असो, दही वड्याच्या दही असो, चटणी असो, हे सगळं बनवते. वाव. आणि बऱ्यापैकी त्याची तारीफ पण होते. म्हणजे लोकांना आवडत आहे. आम्हाला चाखायला भेटेल का? नक्कीच. नेक्स्ट टाइम तू आली की मी तुला नक्की या पदार्थांची चव चाखवेन. तुम्ही कम्फर्टेबल फील करा हे इथे, म्हणजे आपण ठेवलेच आहे आता चहा वगैरे, तर चाखायला हरकत नाही. कम्फर्टेबल? येस. तर जसं आपण बोललो की ताईंच्या काही मैत्रिणी इथे आहेत, तर आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. तर भेटूया ताईंच्या मैत्रिणींना. तर जगात मैत्रीचं नातं सगळ्यात सुंदर असतात म्हणतात ते खरं आहे. कारण मैत्रीची जी साथ असते, जी मदत मिळते, जी ओढ असते, ती सगळ्यांच्या समोर जरी नसत दिसली तरी मागून तो सपोर्ट नेहमी असतो. आणि हा व्हिडिओ शूट करताना पूर्ण वेळ ताईंच्या मैत्रिणी सोबत होत्या इथे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की ताईंचं त्यांच्याबरोबरचं नातं काय, किंवा त्यांचे ताईंसोबतचे अनुभव काय. तर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत. खूप छान वाटलं तुम्हाला इथे बघून. तर तुम्हाला काय वाटतं की ताईंचं मैत्रीचं तुमच्याबरोबरचं नातं कसं आहे? तुमची मैत्री कशी झाली, किंवा आता ती आताही या वयातही कशी टिकून आहे, आणि या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुमची त्यांना कशी साथ मिळते, हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मैत्री ही आमची फार जुनी मैत्री आहे, असं म्हणता येत नाही. ती आता राजकारणामध्ये आली आणि आता आम्ही मैत्रीण झालो असं म्हणता नाही. माझे मुलं लहान असल्यापासून, मुलगी लहान असल्यापासून माझी आणि तिची ओळख आहे. तिचा मुलगा आणि माझी मुलगी सोबतचे होते. मुलगी ही सोबत डान्स साठी आम्ही सोबत सोडायला जायचो, घ्यायला यायचो. म्हणजे ऍडजस्टमेंट होती आमची, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. त्याच्यामुळे ही एक मैत्री नाही म्हणतात, जीवाभावाची मैत्रीण आहे. तर किती काही दुःख असो, कुठलेही प्रसंग असो, की ती माझ्या नेहमी सोबत असते. माझे मिस्टर गेल्यानंतर तिने मला खूप साथ दिलेली आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा तिने मला खूप साथ दिलेली आहे. अशी आमची मैत्री आहे. आणि तिने जेव्हा बोलावलं आम्ही तेव्हा तिच्यासाठी हजर असतो. तर ताईंच्या एवढ्या चांगल्या मैत्रिणीचं नाव जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुमचं नाव प्लीज? मी भाग्यश्री श्रीकांत वैद्य. थँक्यू ताई, तुम्ही आज इथे आलात. कळत नकळत खरंच या गोष्टी खूप मनोबल वाढवून जातात, अजून मोटिवेट करतात. तुम्हाला काय बोलायला आवडेल? ये मैत्रीण है मेरी बहुत प्यारी है, सबसे सुंदर है. और जब मैंने इनको पहली बार देखा था तो मुझे मन में हो रहा था कि ये मुझे कम मिलेगी, पर भगवान की दया से वो हमारे साथ है और इतना अच्छा साथ निभाती है कि हर जगह दुख सुख, पार्टी, बाहर टूर, जैसे फॉरेन वगैरह में भी हम लोग जाते हैं तो बुजुर्ग भी हमारे साथ में जाते हैं तो उनका भी ख्याल रखती है. और हमेशा खुश, तो वो खुश तो हम खुश. और हम चाहते हैं कि वो उनका साथ हमारे साथ हमेशा रहे. और वो इतनी प्यारी सखी है, जी जान से वो भी हमको इतना प्रेम करती है. तो मैं समझती हूँ कि वो हमारे साथ हमेशा, उनका हमारा साथ रहे, जन्म जन्म का साथ रहे. जब भी मिले ऊपर नीचे बिल्कुल साथ में रहे. आपका नाम? मेरा रजनी प्रमोद राय. तो रजनी जी, आपका और इनका रिलेशन, दोस्ती हमेशा ऐसे ही बनी रहे. और अभी जब से पॉलिटिक्स में आई है तब से कुछ दोस्ती में थोड़ी सी अनबन हुई है, कुछ उतार चढ़ाव या कुछ कम ज्यादा हुआ है? अभी कुछ भी नहीं. और उलट हम लोग साथ में रहते हैं, जहाँ भी प्रचार के लिए बोलो, जो भी जहाँ जाना साथ में,
उन्होंने बोला रजनी भाभी आओ, तो मैं तुरंत हाजिर हो जाती, हमारी सब सहेलियां हाजिर हो जाती, क्योंकि उनके सिवा हमारा कोई पत्ता ही नहीं हिलता। झाड़ का पत्ता कैसे जब झाड़ में रहता है और उसकी जो हवा से वो पत्तियां हिलती, वैसा हमारा है। हम कीर्ति के सिवा कहीं नहीं जाते, कहीं भी जो भी बोला उन्होंने तो हम बस साथ में रहते। आणि आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो कुठे तर तिचं जे हे राहतं पूर्ण याचं कार्यक्रमाचं नियोजन ते इतकं परफेक्ट असतं की कोणाला कधीच राग येत नाही. कोणी म्हटलं हे असं करायचं आणि तिची सांगण्याची पद्धत पण खूप छान असते. कधी म्हणजे अशी चिडणार नाही, कधी हसून खेळून सगळं म्हणजे वातावरण एकदम कूल राहतं. त्याच्यामुळे कधी तिने जे म्हटलं त्या तिचा कोणीच शब्द हे करत खाली जाऊ देत नाही. खरंच खूप सुंदर अशी मैत्री आहे तुमची. तर ताईंच्या अजून मैत्रिणी आहेत आपल्या बरोबर. मला तुमचंही नाव जाणून घ्यायला आवडेल, तुमचेही अनुभव जाणून घ्यायला आवडतील. नमस्कार. नमस्ते. मी प्रार्थना अनंत काळे. ही माझी एकदम बेस्टी आहे. सगळ्यात चांगली म्हटलं तर मैत्रीण हीच आहे. कुठल्याही कामाला, कुठल्याही कामात असू दे, घरी एका शब्दात तिने म्हटलं चलते प्रार्थना, कुठलंही काम असू दे, पण मी घरचं काम सोडून मी तिच्यासोबत येणारच. पिकनिकला पहिले मला विचारते जायचं का प्रार्थना, हा चल ना जाऊ ना. आताही आमचं ठरलेलंच होतं, म्हटलं होऊ दे आपलं निवडणूक मग जाऊया आपण. म्हणजे कुठल्या असं नाहीच की तिने म्हटलं ना आम्ही टाळला शब्द, असं नाही आहे. आणि योगा पण घेते ती. योगापासूनच मी तिच्यासोबत 5 वर्ष झाले जुळून आहे आणि खूप छान मैत्रीण आहे ती माझी. तुम्हाला बोलायला काही आवडेल? माझं नाव मनीषा विनायक शिंदे. मला ताई खूप आवडते. आणि माझी मुलगी जैन शाळेत होती तेव्हा ताई आल्या होत्या तिथे. तेव्हापासून म्हणजे माझ्या असं मनात होतं की मला ताई कधी भेटत. मग मी तेव्हापासून BJP मध्ये आली, तेव्हा मला ताई मिळाल्या. मग मी ताईसोबत म्हणजे असं बोलायला लागले. मग ताईने मला पण असं म्हणजे हे केलं समजा. तेव्हापासून मला खूप आवडतात ताई. म्हणजे कधी पण बोलवलं तर मी ताईसाठी कधी पण येते. खूप छान, खूप छान. तुमची मैत्री अशीच टिकून राहो, हा बॉन्ड अजून स्ट्रॉंग होत जाओ आणि लवकरच तुमची आणखी एक ट्रिप पण सक्सेसफुल हो. तर मैत्रीबद्दल तर बोललोय आपण. जाणून घेऊयात ताईंचं घरातलं वातावरण किंवा घरातली वागणूक कशी आहे त्यांच्या जाऊबाईंकडून. तुमचं खूप खूप स्वागत ताई. तुमची ओळख करून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि ताईंचं घरातलं वागणं कसं, तुमचं आणि त्यांचा बॉन्ड कसा, हेही जाणून घ्यायला आवडेल. कीर्तीताई आणि मी आम्ही दोघीजणी जावा जरी असलो तरी सुद्धा आम्ही दोघीजणी मैत्रिणींसारखंच राहिलेलो आहे. आणि सगळे यवतमाळ शहरातले सगळे जण म्हणतात की आम्ही दोघी बहिणीच आहोत का, पण तसं नाही आहे. आम्ही दोघी बहिणी नाही आहे. रक्ताच्या जरी नसलो तरी सुद्धा आम्ही बहिणींसारखं राहत आहे. आणि काहीही सुख दुःख काहीही असो आम्ही आजपर्यंत वाटून घेतलेलं आहे एकमेकींसोबत. त्यामुळे मला त्या खूप आवडतात. आणि घरचं वातावरण त्या असल्या की खूप छान असतं. आणि आम्ही सगळे एकत्र राहतो. 9 मेंबर आहेत आम्ही घरी आणि 2 डॉगी पण आहेत. आम्ही सगळे धमाल करतो, सोबत TV बघतो, सोबत एकमेकांचे विचार वगैरे पण सोबत हे करून घेतो, एकमेकांना समजून घेतो. हे 2 भाऊ पण सोबतच आहेत. गेल्या काही 30 वर्षापासून वगैरे हे दोघं भाऊ बिझनेस करत आहेत. आणि सासूबाई आहेत 86 वर्षाच्या. या सगळ्यांना आणि कीर्तीताई आहे तेव्हापासून आमची फॅमिली एकदम सुखी आहे. आणि किरण ताईंच्या डोळ्यात लगेच पाणी आलं एकदम. आणि सगळ्याच आपण इमोशनल झालो. तर सगळ्यांच्या डोळ्यांमधलं हे पाणी आणि चेहऱ्यावरचं हसू सांगतंय की हे नातं केवढं स्ट्रॉंग आहे, केवढा जिव्हाळा आहे. आणि जसं म्हणतात ना की घरात कोणीतरी आहे पाठिंबा द्यायला, म्हणून तुम्ही बाहेर चांगलं काम करू शकताय. आणि आजच्या काळात जॉईंट फॅमिली किंवा सगळे एवढे सोबत राहत आहेत, गुण्यागोविंदाने नांदतायत, हे खरंच फार कमी वेळा असं बघितलं जातं आणि फार सुंदर गोष्ट आहे. तर हा जिव्हाळा, हे सुख आणि हा गोडवा असाच तुमच्या सगळ्या नात्यांमध्ये टिकून राहो. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठीही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज वेळ दिला तिथे, तुम्ही सगळ्या पण इथे आवर्जून उपस्थित राहिलात, बोललात आमच्याबरोबर, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तू पण खूप छान पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं, त्यासाठी तुझे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मी ईश्वराचरणी प्रार्थना करेल की तू ज्या पद्धतीनं काम करते आहे तू अशीच खूप
उत्तरोत्तर प्रगती आगे आगे बढ़ो, थँक्यू आशीर्वाद है. थँक्यू सो मच. खूप 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 महत्त्वाचे आहेत हे आशीर्वाद माझ्यासाठी आणि खरंच ऋणी राहील या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी. थँक्यू सो मच. तर तुम्हा सगळ्यांनाही पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही आमची साथ दिली, आमचं ऐकून घेतलं, आमच्या बरोबर होतात. आशा करते की तुम्हाला हे कन्व्हर्सेशन आवडलं असेल आणि कधीतरी भविष्यात भेटूयात अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद.